रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे आमलकी एकादशी. या दिवशी उपाय काय करावे, कथा काय आहे, ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 27 फेब्रुवारी रोजी आलेली आमलकी एकादशी अत्यंत विशेष मानली जात आहे, कारण तब्बल 151 वर्षांनंतर असा दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे. या वर्षीच्या विशेष नक्षत्रांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत फलदायी ठरणार आहे. या पवित्र दिवशी आवळा वृक्षाची आणि भगवान विष्णूंची सेवा केल्याने पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकतं. विशेषतः घरातील स्त्रियांनी या दिवशी केलेले कणकेच्या दिव्याचे दान कुटुंबाचे भाग्य उजळू शकतं. आमलकी एकादशीला अक्षय फळ देणारी एकादशी देखील म्हटलं जातं. आवळ्याच्या झाडावर विष्णू आणि शंकर यांचे अस्तित्व असतं. तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद पृथ्वीवर असतो. यासाठी या दिवशी ज्योतिषशास्त्रात सुचवलेला उपाय आवर्जून करा. कणकेच्या दिव्याचं महत्त्व आणि विधी आपण पुढीलप्रमाणे बघू. शास्त्रात कणकेचा दिवा म्हणजेच पिठाचा दिवा हा अत्यंत शुद्ध आणि मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. दारिद्र्य निवारण आणि करिअरमधील प्रगतीसाठी स्त्रियांनी हा उपाय करू शकता. बघा, आवळा वृक्षाखाली दीपदान. संध्याकाळी शुद्ध तुपाच्या कणकेचा दिवा तयार करावा. हा दिवा आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करावा. आवळ्याच्या झाडात विष्णू महेशाचा वास असतो, त्यामुळे येथे दिवा लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कणिक मळून त्यामध्ये हळद टाकून तो दिवा बनवायचा, त्यामध्ये लंबी वात टाकायची आणि तूप टाकायचं, असा दिवा तुम्हाला लावायचा आहे. विष्णू किंवा विठ्ठल मंदिरात तुम्ही दीपदान करू शकता. घरातील स्त्रियांनी जवळच्या कोणत्याही विष्णू किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन देवाच्या उजव्या बाजूला कणकेचा दिवा लावावा. दिवा लावताना मनामध्ये आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी. यामुळे करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. आता बघा, आरोग्यप्राप्ती. आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावल्याने घरातील आजारपण दूर होतं आणि दीर्घायुष्य लाभतं, असं म्हटलं जातं. त्याचबरोबर विष्णू मंदिरात दीपदान किंवा मग विठ्ठल मंदिरात दीपदान केल्यानं नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. बघा, 151 वर्षानंतरच्या या योगावर दीपदान केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण भासत नाही. पूजेचा विशेष मंत्र म्हणजे आपला नेहमीचाच दिवा लावताना म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप करायचा. पूजेनंतर हा दिवा तिथेच शांत होऊ द्यावा. पूजा होईपर्यंत तो स्वतःहून विझवू नये, याची काळजी घ्यावी. आता आपण कथा कुतीनंदन विजया एकादशीचे महात्म्य ऐकू आणि धन्य होते ते. विजया एकादशीचे महात्म्य ऐकल्यावर कुतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीचे काय महत्त्व? कुंतीनंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कुंतीनंदन, या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. या व्रताची एक प्राचीन कथा आहे, ती मी आपणास सांगतो. ती शांतीपूर्वक एका प्राचीन काळी महान राजा मंदाधातने विशिष्ट ऋषींना प्रश्न केला की, महर्षीजी, आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला हे असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल. महर्षी विशिष्टजी बोलले, हे राजा, सर्व व्रतांमध्ये उत्तम, जे शेवटी मोक्ष देते, असे व्रत म्हणजे आमलकी एकादशीचे व्रत होय. राजा मंदाता बोलले, महर्षीजी, मला सांगा, या आमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली? हे व्रत कसे करतात? महर्षी विशिष्टजी बोलले, हे राजा, मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो. हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते. या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात. या व्रताचे पुण्य 1000 गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे. आमलकी म्हणजे आवळा, याची उत्पत्ती ही भगवान विष्णूच्या मुखातून झाली. मी आता तुम्हाला फार जुनी कथा सांगतो, ती ऐका. प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते. त्या नगरात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या चारही वर्णातील लोक फार प्रसन्नपूर्वक राहत होते.
या नगरात नेहमीच वेदांचे पठण होत असे. त्या नगरात कोणीच पापी, दुराचारी, नास्तिक असे कोणीच नव्हते. नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते. ते फार विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या राज्यात कुणीच गरीब नव्हते. त्या राज्यातील प्रजा ही विष्णुभक्त होती. तेथील लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते. एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी नावाची एकादशी आली. त्या दिवशी राजा व प्रजा यांनी आनंदपूर्वक एकादशीचा उपवास केला. राजाने आपल्या प्रजेबरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली व धूप दीप व नैवेद्य यांनी पूजा करीत होते. त्यांनी आवळा वृक्षाचे पण पूजन केले, त्याची स्तुती केली व प्रार्थना केली की माझ्या सर्व पापांचा सर्वनाश करा. त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केलं. त्याच रात्री तेथे एक शिकारी आला. तो महापापी व दुराचारी होता. आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो शिकार करूनच करत असे. त्या शिकाराला फार भूक लागली होती. त्याला वाटले की तेथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल. या उद्देशाने तो आला होता. तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून होता. त्या ठिकाणी तो बसून एकादशीचं व्रत कथा व महात्म्य ऐकत होता. या प्रकारे त्या शिकाराने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली. सकाळी सगळे आपापल्या घरी निघून गेले. शिकारी पण घरी गेला व जेवण केले. काही दिवसांनी त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला. तो फार पापी होता. त्याला नरकात जावे लागणार होते. पण त्या दिवशी नकळत त्याच्याकडून एकादशीचं व्रत, उपवास व जागरण झालं होतं. त्यामुळे त्याची सर्व पापं नष्ट झाली होती व त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती. त्याला पुढील जन्म देण्यात आला. त्याला राजा विदुरथाच्या घरी जन्म झाला. त्याचे नाव वसुरथ होते. वसुरथ ठेवण्यात आले होते. वसुरथ पुढे तिथला राजा बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले. त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्याप्रमाणे होते. त्याची कांती चंद्राप्रमाणे, शमीची प्रवृत्ती पृथ्वीप्रमाणे होती. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर आणि विष्णुभक्त होता. तो प्रजेला पुत्रवरत प्रेम देत असे. रोज दान धर्म करत असे. एकदा राजा वसुरथ शिकार करण्याकरता गेला. त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रस्ता भटकला. तेथेच एका झाडाखाली तो झोपला. काही वेळाने तेथे डाकू आले. राजाला एकटे पाहून ते ओरडत होते, मारा, याला मारा. या राजाने आपल्या वडील, आजोबा व इतर भाऊ बांधवांना मारले व काहींना राज्यातून काढून टाकले. आता आपण याला मारून बदला घ्यायला पाहिजे. एवढे म्हणून डाकू राजाला मारू लागले. डाकू अस्त्र शस्त्राने राजावर वार करीत होते, परंतु ते अस्त्रशस्त्र राजाच्या शरीराला लागतच नष्ट होत होते व राजाला फुलांप्रमाणे जाणवत होते. देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्रशस्त्र हे त्यांच्यावर उलट प्रहार करत होते. त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले. तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली. त्यांनी विविध अलंकार घातलेले होते. त्यांचे डोळे भयंकर लाल, जणू डोळ्यातून आग निघू पाहत होते असे. तेव्हा त्या मृत्यूच्या देवीप्रमाणे दिसत होत्या. त्यांनी काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा वध केला. राजा जेव्हा झोपेतून उठतो, त्यांनी पाहिले की त्यांच्या आजूबाजूला कित्येक डाकू मरून पडले आहेत. ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले, कोणी जवळचा व्यक्ती तर नव्हे. हे विचार करीत असताना आकाशवाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार. ही आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूंचे स्मरण करत त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आले. विशिष्ट ऋषी बोलले, राजा, हा सर्व आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे. जो कोणी आमलकी एकादशीचे व्रत करतो तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठधाम प्राप्त करतो. अशी ही आमलकी एकादशीची कथा आहे. उद्या आमलकी एकादशी आहे. आवर्जून पूजा, सेवा, उपाय करा. तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.